नमस्कार मंडळी, मी वैशाली आरके किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे लसूणची शेव, तिखट शेव बनवणार आहे। त्यासाठी मी लसूण घेतला आहे, त्यामध्ये अर्धा चम्मच ओवा घ्यायचा, अर्धा चम्मच जिरे घ्यायचं आणि ते थोडं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घेऊया। मिक्सरला बारीक करून घ्यायचं। त्यामध्ये 2 वाट्या बेसन पिठासाठी मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले आहे, 2 चम्मच तेलाचे कडक मोहन घेतले आहे, त्यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकली आहे, थोडीशी हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि जे आपण मिक्सरला बारीक केलं आहे त्याची पाणी टाकून आता ते आपण मळून घेऊयात। घरच्या घरी ही आपण तिखट शेव बनवली आहे लसूणची, खूप छान आणि मस्त आणि कुरकुरीत होते। जास्त पीठ घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळ करायचं नाही, असं पीठ फेटून घ्यायचं। पीठ जास्त चिकट असतं, तेलाचा हात लावून ते मळून घेऊया। आता आपण शेवग्यामध्ये पीठ घालूया आणि आपण शेव पाडून घेऊयात। तेल हे मीडियम ठेवायचं, फास्ट गॅस नाही ठेवायचा। आपण कुरकुरीत अशी शेव करून घेऊया। दोन्ही साइडून शेव भाजून घ्यायची। तेल शांत होईपर्यंत, बुडबुडे कमी होईपर्यंत ते तळून घ्यायची, कच्ची अजिबात काढायची नाही। अशी कुरकुरीत अशी शेव तयार होते, अजिबात ते नरम पडत नाही। आवडल्यास नक्की करून पहा। बघा, आपली शेव तयार झाली आहे, अजिबात ऑइली होत नाही। कुरकुरीत अशी शेव आपली तयार झाली आहे। आवडल्यास नक्की करून पहा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।